बाकी सगळे माझ्या नावावर आणि आमचा तुम्ही तुझ्या का तरी लागला आज दिसभर वेगवेगळ्या कामांतल्यान बिजी असल्या कारणान हांव दिसाळी येवपाक पावलो ना. पण हांवें आतांच आमदार दिलाला लोबूक फोन केलो आनी पर्सनली प्रदीप आगारवाडेकरा कडेन येवन ताजी आनी ताच्या मिसेसीन पुराय स्टोरी म्हाका सांगली. एक गजाल मुद्दामून सांगता, तांचें जें घर मोडलां हें पुराय जशें आसलें पळय न्ही त्या पद्दतीत सरकार ताका तशें बांदून दितलो आनी सगळो खर्च ज्याने मोडला ताज्या कडल्यान रिकवरी करतलो. म्हणजे फक्त सरकार बांदचें ना, सगळो A to Z जितको खर्च लागता सरकाराक तितकोय खर्च जेणी मोडला ताज्याच कडल्यान रिकवरी करतलो. बाकीचे वॉट एवर द थिंग्स ताजे जे डॉक्युमेंट आसा त्या प्रमाणे ताका कितली जागा मेळटा कितें मेळटा ती 100% ती कायद्याची बाजू आहा. पूण जो जेणे लँड ओनर आहा जेणी कोणाक विकला तेणी कायद्यान हें सगळें करपाक जाय आसलें. बेकायदेशीर रित्या अशा पद्दतीत गुंड हाडून हें चलचें ना. आनी ह्या सगळ्या प्रोसेसाची जो प्रोसेस जाला म्हणजे बऱ्याच जाणांनी पुलीस बाकीचे सगळे चीफ सेक्रेटरीच्या वतीन सगळ्याची इन्क्वायरी करपाक लायल्या. फाल्यां सकाळच्यान चीफ सेक्रेटरी A to Z जितके जाण इनवॉल्व आसा ह्या मॅटराक त्या सगळ्याची इन्क्वायरी करतलो आनी इन्क्वायरी केल्या उपरांत ज्याचेर कोणाचेर एक्शन घेवपाक जाय तो एकूय मनीस म्हाज्या कडल्यान सुटचो ना. त्या स्ट्रिक्टली 100% मागीर तो कोणूय आसूं न्ही 100% त्या मनशांचेर म्हणजे इवन तो इफ समवन पुलीस ऑफिसर इज ऑल्सो इनवॉल्व इन दीस जाल्यार ताचेर एक्शन जातली. तांचें म्हणणें एकट्याक धरला न्ही उरलेल्या 15 जाणांक फाल्याच्या फाल्यां तांकांय अरेस्ट करतले. वॉट एवर द थिंग्स ती कोण शर्मा आहा तिजेरूय केस फायल केला. बिंग अ लेडी शी इज इन मुंबय. आतां तिकाय वेळ पडलो जाल्यार तिजेर FIR फायल करून हांगा जाल्यार हाडून तिजेरूय केस रजिस्टर्ड जातली. जर हांगासर लॉ अँड ऑर्डर अशा पद्दतीन डिस्टर्ब करपाक म्हाजें सरकार केन्ना दिवचें ना. आनी सामान्य गोंयकार आसा ताका प्रोटेक्शन दिवप हें म्हजें पयलें काम आसा. आनी ताका लागून ताजी जर केस कितें आसली सत जाल्यार तेणी ती कायद्यान झगडपाक जाय आसली. आनी आयदर डेप्युटी कलेक्टर किंवा सामान्य गोंयकार प्रदीप आनी ताची फॅमिली हांगासर जर 20 वर्सां रावता आसत जाल्यार ताका न्याय दिवप हें म्हजें काम आसा. ती वॉट एवर द थिंग्स तांची 20 वर्सां पासून ते रावता तांचीय कदाचित बारीकशी कितें चुकलां आसतलें तेणी सॅलरी घेवंक ना आसतलें एग्रीमेंट करून ती दुसरी घेता तितून हांव थॉरोली पळोवपाक लायता. बट पयलो जर रावता तांकां घर दिवप हें म्हजें पयलें काम. ते पयल्यान तेणी करतलो आनी पूर्ण प्रोसेसाची इन्क्वायरी जी आहा पळय A to Z सगळ्याची इन्क्वायरी करून तेजेर कडक एक्शन जी आहा पळय त्या सगळ्यांचेर वेळ पडला जाल्यार कोणाक सस्पेंड करचो पडलो जाल्यार ती सस्पेंडूय करतलो. बट वन्स पुराय रिपोर्ट जो आहा पळय न्ही तो रिपोर्ट एकदां म्हाज्या कडेन आयल्या उपरांत ताका स्ट्रिक्टली कितें करपाक जाय पळय तितकी एक्शन घेता. चीफ सेक्रेटरीक ऑलरेडी हांवें सांगलां तेणी इन्क्वायरी ऑलरेडी सुरवातूय केल्या. आनी बाकीच्या सगळ्यां कडल्यान रिपोर्ट मागोवन घेवन तो फिजिकली पर्सनली सगळ्यांक मेळून ताजो इन्क्वायरी रिपोर्ट तयार करून फाल्यां सांजचो पर्यंत मेळटलो. विदीन एक 2 to 3 days वी आर स्टार्टींग देयर कन्स्ट्रक्शन आसा तशें तांकां परत करूनय दिता. पोजिशन तेंच्यांनी हांगा येवन म्हटलें गोंयचो IPS ऑफिसर हितून इनवॉल्व आनी त्या शर्माक हेल्प करता. कोणूय जरी इनवॉल्व आसलो न्हू रे हांव तितून आत्तां वचना. तुका जो पर्यंत रिपोर्ट म्हाज्या कडेन येयना तो पर्यंत तुका हो आसा तो आसा हांव तितून वचना. लेट द रिपोर्ट कम आनी जो आसा पळय न्ही तेजेर एक्शन घेवप. हांव परत सांगता मागीर तो कोणूय आसले आतां तेजेर एक्शन घेवपाक हांव फाटीं फुडें पळोवचो. सर तशेंच वाडट्या क्रायम रेटी वांगडा गोंयान जी लॉ अँड ऑर्डर आसा ती खंय तरी कॉलेप्स जाता त्याच्या लॉ बद्दल अँड ऑर्डर केन्नाच आमी डिस्टर्ब किंवा कॉलेप्स करून दिवचो ना. थोडेशे पयरूय बी जे बारीक सारीक इन्सिडंट जाता ताका अरेस्ट करून भितर उडयत आसा. स्ट्रिक्टली बाकीचे सगळे जे आसा पळय ती स्ट्रिक्टली घेवपाक जाय. किडनॅपिंगाचे हेचेर भागाचेर कितें तेजेर सगळी सेक्शन जी आहा पळय न्ही नॉट ओन्ली किडनॅपिंग सगळी सेक्शन तांचे लायल्या त्या ती सांगल्या जितके इनवॉल्व आहा पळय न्ही तितके जाणांक भितर उडयतलो. सर पुलीस तशेंच प्रशासन कमी पडलें अशें दिसता ह्या केसीन इन्व्हेस्टिगेशन करपा खातीर. म्हणून सांगलें न्ही हांवें पुलिसेची इन्क्वायरी करता. हांव इन्क्वायरी करता आनी कोणाची इन्क्वायरी करता.
जो कोण कमी पडला त्या सगळ्यांची इन्क्वायरी करता. तशेंच सर गोवा जो आसा आनी मोर ओव्हर लायक आसगांव जो आसा तो गोंयकारांचो न उरता भायल्यांचो चड जाला आनी हांगासर त्या भायर दादागिरी जाता हेचेर कितें म्हणणें आसा? आयक हे पळय, एक गजाल सांगता, आसगांव जे आसा पळय न्ही, आतां हांगासर कितले लोक भायले रावता, शेवटी रावपाकूय आमीच लोकांनी दिला. कोणी तरी आपलं रेंटल दिला, कोणी तरी विकपाक दिला, तेजेर हांव तुका कांयच सांगपाक शकना. शेवटी विकलाय जाल्यार ते आमच्याच लोकांनी कोणी तरी विकला आसतलें. सो तातूंत रावप, कायद्यान रावप आणि त्यांनी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करप हे सरकारचं लक्ष आहे. शेवटचा प्रश्न सर. गोंयचो डीजीपी हेतून इन्वॉल्व आहा म्हणून. हांव परत सांगता तुका, जो कोण आसा पळय इन्वॉल्व न्ही, म्हाका रिपोर्ट येयल्या शिवाय बींग ए चीफ मिनिस्टर हांव तें सांगूंक शकना तुका. म्हाका रिपोर्ट म्हाजे कडेन सीएसाक त्या खातीर सांगला तुका इन्क्वायरी एट द टॉप लेवल चीफ सेक्रेटरीक सांगला आमी ती इन्क्वायरी करना. नॉट एट द सकयल्या खंयचो तरी ऑफिसर इन्क्वायरी करतलो असता न्ही. एटलीस्ट चीफ सेक्रेटरी इन्क्वायरी करून आनी रिपोर्ट म्हाका सबमीट करून हांव तुमकां हेजो परवा जो फाल्यां रिपोर्ट म्हाका मेळटलो परवा हेजेर आन्सर करता. तुमकां एक्शन घेतलेली दिसतली. येस थँक्यू. चल बरें बरें. मातसो 2 मिनटां राव रे. वचून येता सर तुम्ही? अरे सर वचून ये. ॲक्च्युली अक्षरशः माझ्या दोळ्यान दुकां येयली की अशें आमच्या गोंयान घडोवंक शकता काय आनी आमी गोंयकार म्हणून उगी रावतले काय. त्या खातीर भिलायला इमिडिएटली तांकां घेवन पुलीस स्टेशनार गेली की आजुनी पासून FIR कित्याक जावना. PIक फोन केलो आमी, चीफ मिनिस्टराक फोन केलो, पार्टीच्या अध्यक्षाक फोन केलो सदानंद शेट कानावडेक. तेमणीची रेट वाडत गेली. त्या खातीर थोडे जाण लालची जाले. आमच्या गोंयकारांनी खुबशे जाणांनी जागे हिंगा विकले आनी त्या खातीर हे प्रकरण जावपाक त्या खातीर